हॅलो फ्रेंड, तर आता सकाळचे 6 वाजले आणि इकडं मी किचन क्लीन केलं आहे सकाळीच. आणि आज उपवास पण आहे आत्यांना आणि मला. तर आज हरतालिका आहे, तर मी पण उपवास धरणार आहे. तर हरतालिका शक्यतो मोडत नाही म्हणत्या, ज्याची मोडली तर तिने परत धरता पण येत नाही. त्यामुळे मी कोणतेच उपवास नव्हते धरले बाळामुळं, पण आता हरतालिका मी धरणार आहे. त्यामुळे मग सकाळी सकाळी किचन क्लीन केलं आहे. हॅलो फ्रेंड, तर गणपती बाप्पा उद्या बसणार आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे. तर त्यासाठी माझी चालू आहे साफसफाई. तर इकडं रूम क्लीन करून घेतली मी, हॉल आणि इकडची पण एक रूम क्लीन केली, म्हणजे पुसून काढली सगळे पण रूम. सकाळी किचन पुसलं होतं आणि आता दुपारी मग शिवण्य कशी खेळतीच आहे ना ती तिकडं, तोपर्यंत म्हणलं चला पुसून घेऊ. तर इकडं पण पुसून घेतली आहे मी आणि बघा क्लीन केली आहे मी. सगळे पण रूम क्लीन करून घेतले. त्यानंतर घर क्लीन केल्यानंतर वट्टा पण क्लीन केला आहे, हे बघा. तर मामाने पाणी मारून दिलं होतं नळीनी, म्हणजे नळी डायरेक्ट वट्ट्यावर घेतो आणि मामाने मस्तपैकी पाणी मारून दिलं होतं. आणि त्यानंतर मी पोछाने पुसून घेतलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण साफसफाई केली आहे. गणपती बाप्पा येणार आहे त्यामुळे. हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे 4 वाजले, म्हणजे संध्याकाळचे नाही सायंकाळचे. ते इथं घराजवळच म्हणजे पाण्याच्या टाकीजवळच मस्त अशा रताळ्याची येल पांगलं आहे. आणि आधी ती एकच काडी होती, म्हणजे मी मम्मी त्यांची इथून घेऊन आले हे रताळे. मम्मी त्यांची तर आहे, मग मी म्हटले मला दे, तर त्यावेळेस मम्मीने दिलता. आणि आज हरतालिकेसाठी रताळे लागतात, तर मिस्टरांनी थोडी म्हणजे खणले पण होते, तर काही निघले पण आहे रताळे, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि म्हणजे कोणत्या बी ठिकाणी येतं रानात पण. आता हे घराजवळच लावले आहे बघा, एकदम घराच्या शेजारी, म्हणजे पाण्याच्या टाकीजवळच लावलं आहे, तरी पण आलेले इथे. आणि एक काडी जरी लावली ना तरी पण सगळीकडे पांगते ते. तर तुम्हाला ओळखू आलीच असेल रताळ्याचं वेली म्हणून, कसं पांगलं आहे सगळीकडं, पूर्ण पांगलं आहे तो. हे बघा इथे रताळे जे मिस्टरांनी खणले होते, तर ते पिशवीमध्ये काढले आणि एकदम बारीक बारीक इथून बघू शकता. म्हणजे ते आत्ताच लावलेले आहे ना, एवढं म्हणजे जास्त दिवस पण नाही झाले लावून, तर असे एवढे झालेले आहे रताळे. आणि इकडं केळी पण आणल्या होत्या, म्हणजे आश्वीला गेले होते त्यावेळेस केळी आणल्या होत्या खायला. आणि इकडं मस्त असे रताळे. हॅलो फ्रेंड, तर आता आमचं आवरून झालं आहे आत्यांचं माझं. तर आम्ही आता पूजा करायला जाणार आहे, म्हणजे हरतालिके वट्ट्यावरच करणार आहे पूजा. तर त्यासाठी आम्ही रेडी पण झालो आहे. फुलं तोडते का? पूजा करायची राहिली होती ना हरतालिका आहे ना आज, त्यासाठी गुलाबाची फुलं पण तोडून नेले मग अशी पूजेसाठी नेले. गज झाडं भरली होती. आपण आवडलं असेल. खऱ्यातून वाळूचं जास्त महत्व आहे पूजा करायला. सगळे पण शिवलिंगचीच करते पूजा, पण मग वाळूची शिवलिंग तयार करून मग पूजा करायची. आता आत्या तयार करते. पिंड करायचं काम चालू आहे. शिवलिंग पण म्हणते. मी बेलाच पान वाळा लागत आहे ना.
झाली पूजा. झाली पूजा. तू करती ना आता. झाली साधी बोळीच बरी आपली पूजा. उद्या टायमाला आरती चालू भाऊ. हा गणपती बसणार ना उद्या. हा नंतर हा नंतर हा नंतर मामाची पाठवा असं म्हणायचं. हा तर आता इकडे मी रताई 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले आणि आता पाण्यामध्ये उकडायला टाकले. तर पाण्यामध्ये उकडून द्यायचे ते आणि त्यासोबत झिरकं पण बनवायचं आहे. भारी लागतं झिरक्यासोबत रताळे. आणि हरतालिकेला म्हणजे हरतालिकेच्या दिवशी रताळ्यांना खूप महत्त्व राहतं. म्हणजे खाण्यासाठी जास्तीत जास्त करून रताळे जास्त खाण्यात जात्या म्हणजे खावा लागत्या. तू करती ना आता. झाली साधी बोळीच बरी आपली पूजा.